वळूयात विधानसभा निवडणुकांकडे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिव उबाठाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। एकतर फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन, सर्व सहन करून जिद्दीने उभा राहिलो असं वक्तव्य यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरे हे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्यावेळी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। शौर्य गाजवलं आणि स्वराज्य स्थापन करून दाखवलं आणि त्याच मार्गावर आज आम्ही ती स्फूर्ती घेऊन उभं राहिले। सगळं तुम्ही माझं घेतलात तरी तुमच्या नाकावर तुम्ही माझी अभिमानाने आम्ही सांगतो की होय आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पुजारी आहोत। हे आम्ही या लोकांना गाडून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन तुम्ही निघा तर आणि तरच आपल्या आयुष्याला अर्थ आहे। नाहीतर जसे प्रवाहपती दूर ओंडके वाहत जातात त्या ओंडक्यावरती कधी बेडूक बसतात तशी सगळी भेट म्हणजे काही नेते नाहीये। नेता तोच असतो जो प्रवाह अडवून दाखवतो आणि प्रवाह उलटा फिरून दाखवतो। मी प्रवाह उलटा फिरून दाखवतो, मी प्रवाह अडवून दाखवेन, हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि हिंमत आहे आपल्याकडे। ज्या सूचना अनिल परब यांनी दिल्या मतदार यादी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि तरुणाच्या काळामध्ये जे आपण केलं होतं ज्याचं केलं होतं मी आणि माझी जी माझा शिवसेना प्रमुखाने जोडून दिलेले शिवसैनिक राहतील त्यांना घेऊन मी लढाई जिंकून दाखवेन। पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपल्या आयुष्य गद्दारी करू नका। नगरसेवक माझे नगरसेवक जात आहेत जा आत्ताच यायला जायचं त्यांना हो ना। अरे मी तर या तडफेने उतरलेलं एक तर तुम्ही राहणार तर मी राहीन या समोर राहतील ते समोरचे माझे शत्रू आणि हेच तर आपण असं म्हणतो गीतेमध्ये हेच तर सांगितलेलं आहे। गीतेचं सार दुसरं काय असू शकेल। ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे स्वरे माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत यातना होणं स्वाभाविक आहे। मलाही यातना होत नसतील। कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितलं की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी ह्या फडणवीसाचे डाव होते। सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभा राहिलेलं आहे। एक तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। मला माहिती अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतो ते तुमच्या ताकदीवर तुमच्या भरोशावर। मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात। दिल्लीच्या छातीमध्ये थंडी भरले ती उद्धव ठाकरेची नाही, ती तुम्ही तुमच्यामुळे भरलेली आहे। म्हणून तुम्हाला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत अनिल परबने दिल्या आहेत किंवा तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी म्हणून भाजपा आमदार प्रसाद लाड हे जोडले गेलेले आहेत। नमस्कार प्रसादजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। आणि आताच प्रसादजी माझा आवाज येतोय आपल्याला? हो येतोय। आताच आपण बघितलं शिवबाटाच्या शाखा प्रमुखांना मार्गदर्शन उद्धव ठाकरे हे करत असताना त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। एकतर फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन असं त्यांचं वक्तव्य आपल्या समोर येतंय। आपली प्रतिक्रिया? उद्धव ठाकरेंचं आव्हान आम्ही स्वीकारलं जी। ते राहतील किंवा आम्ही राहतील ते येणारा निवडणुकीचा काळ सांगेल जी। आणि उद्धवजींचं मानसिक संतुलन बिघडलं आहे। ज्या पद्धतीमध्ये मुंबई महापालिकेचा मलिदा त्यांचा बंद झाला, प्रशासक बसल्यामुळे दुकानदारी बंद झाली, हातातली सत्ता गेली, पक्ष गेला, आमदार गेले, लोक गेली, त्यामुळे मानसिक संतुलन बिघडलेले उद्धव ठाकरे त्यांच्या शाखा प्रमुख आणि तत्सम पदाधिकाऱ्यांचं मानसिक बल वाढवण्यासाठी अशा प्रकारची भाषा करतायत। पण मी त्यांना फार सन्मानपूर्वक सांगू इच्छितो की ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जी भाषा देवेंद्र फडणवीस मोदी किंवा भाजपासाठी केली तर ते एवढं सोपं नाहीये। त्यांनी जे आव्हान केलं ते आव्हान आम्ही स्वीकारायला तयार आहोत। त्यांच्या प्रश्नाला जसाच तसं उत्तर द्यायची ताकद
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहेत. जी त्यांना तोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि माननीय मोदीजींपर्यंत जाण्याची गरजच लागणार नाही. त्यांना आधी आमच्याशी संघर्ष करावा लागेल जी. आणि नंतर पुढच्या गोष्टी येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या केलेल्या भाषेचं आव्हान आम्ही स्वीकारलं हे मी सांगतो. जी जी अगदीच. आणि प्रसादजी, आपण पाहिलं लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यानंतर आता विधानसभा निवडणुकांमध्ये ते यश त्यांना मिळू शकतं किंवा तो गोल्डन आकडा त्यांना ते मिळवू शकतात अशी त्यांच्याकडे कुठेतरी विश्वास ते व्यक्त करत आहेत. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया. मस्जिदीच्या पायऱ्या पुसून घेतलेल्या मतदानामुळे झालेल्या विजयाला फार डोक्यावर चढून बसण्याची गरज नाही. जी या राज्यातील हिंदू जनतेला, हिंदू मतदाराला, लोकांना तुमची भूमिका कळलेली आहे. कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना विकण्याचं काम तुम्ही केलं. माननीय सोनियाजींच्या मांडीवर जाऊन बसण्याचं काम तुम्ही केलं. माननीय पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम तुम्ही केलं. त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये तुम्ही स्वतःचा पक्ष विकण्याचं काम केलं, हिंदुत्व विकण्याचं काम केलं, ही राज्यातली जनता ओळखते आणि ते त्याचं उत्तर थेट देतील. जी 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 धन्यवाद प्रसादजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर एकतर फडणवीस राहतील नाहीतर आपण राहू असं वक्तव्य यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेलं समोर येत आहे. शिवभाटाचा शाखा प्रमुखांचा मेळावा हा रंगशारदामध्ये आयोजित केलेला आहे आणि त्यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. सर्व सहन करून आपण जिद्दीने उभं राहिलोय असं उद्धव ठाकरे म्हणाले.